गोंयान हांव वयर उरलें तुका लागून. हय रे. एक्झॅक्टली दॅट इज सेकंडरी. काय तुझे नाव कितें? सर्वी तुका ही फुलां पळोवन कशें दिसता? खूप बरें दिसता म्हाका. कोण कोण ही शेती करता? माझो पापा, माझी मम्मा, काकी सगळी हा. जाणां करता. सगळीं जाणां. आणि तू व्हडलें जाल्या उपरांत तुका कितें जाणशें दिसता? म्हाका ह्योच बिझनस फुडें घेवपाचो कहो दिसता. वा वा. श्रेया नायक. हा बाबी, तुम्ही आता ह्या शेतान केन्ना अशी येता शेती करपाक? चालू येता. डेली येता. ही आता रोजां कितल्या दिसांनी फुलल्या? आता फुलोन ही आता एक महिनो तरी जाला सारको आता इल्ली स्टार्टिंग येता पयली बारीक बारीक आता ही फुल जाल्या. हय. आता म्हाका सांगा, तुम्ही जेन्ना शेतान येता तेन्ना आनी तुमकां कोण मदत बी करता शेती करपाक? हय खूब आसा. आता नवीन भुरगे समज ह्या शेती वेवसायान येत जाल्यार फायदो आसा अशें दिसता गे? हय कितें करचें पडटलें भुरग्यांक, नवीन शेतकऱ्यांक? आतां ती आमची सुद्दां हांकां दाखयता बाबा ही कशी कितें सगळ्यांक येता वांगडा दाखयता बाबा हे कशें केलें उपरांत कितें जातलें. हा ओके. तुम्ही प्रशिक्षणय दिता लोकांक हय. येत जालें? हय इल्ले फडे हाडटा हांकां दाखोवपाक. ओके, थँक्यू. फुलां फुलल्या पळय, ही कितली एकर जमनीन लायल्या? हांवें 1 एकर जमीन लायल्या ती. हा, ही झाडां तुवें खंयच्यान हाडलेली? हांवें ही झाडां एग्रीकल्चर झोनसून अरोमलसून ते हा. ही तुझ्या कडेन 2 तरेची हा. कसली जात काय आयडिया? मॅरीगोल्ड ते एक येल्लो अँड रेड. हा. हय. ही आता कितल्या दिसांनी फुलली? आतां सादारण जाले तांकां 45 डेज सुमार जाले, म्हणजे 1.5 म्हयनो वयर जाले ताका. चवथी आदी लायले ती. आणि सरकार कडसून कितें मेळता अनुदान बी? अनुदान दिता म्हटले, पळया कितें. पयलेच फावटी केला तुवें ही पयली झेंडू? एकदां केल्ले आमी. पयली 2 वर्सां केले, थोड्या प्रमाणात केल्ले. आतां एक मातशें जास्त प्रमाणात केलेला अशें. आणि रानटी बी जनावर येता? रानटी जनावरां खातीर हे अशें आमी उपाय केला. पत्रे हाडून मारले, ना जाल्यार ते दवरिना. गवेरेडे हांगा खूब आसा. फेन्सिंग बी मेळता न्हू हेचे अनुदान बी? घातला ऑलरेडी. आतां काल अजून जावंक सर 5 जावंक ना, घातला ऑलरेडी. ह्याच्या पयली कितले हे बी केल्ले? आणि कसली केल्ली फुलां झाडां? फुलां भाजीपालो आमी वर्साच्या वर्सा करता. भाजी कसल्या तरेची? भाजी सगळे भेंडे, दोडगी, वाल, करेला, कोकण दुदी, काकडी. हो व्यवसाय केला फायदो आसा असो दिसता? भुरग्यांनी येवचे ह्या व्यवसायान? नक्की हेतूर येवपाचें. भरपूर फायदो आहा तेतूर. म्हण करूंक जाय. आपण स्वता मेहनती दुसऱ्या जमीन जाय, जमीन उपलब्ध जाय. जमीन उपलब्ध जाय. ताका पाण्याचे सोर्स जाय. सोर्स. आता तुम्ही हेका पाणी खंयच्यान हाडटा तर? पाणी हेका सध्या आमच्याकडे सोर्स आहे एग्रीकल्चरचे. हे आमकां अनुदान मेळून ते पंप बसयला. आसा आमच्याकडे. ही जमीन तुमची काय भाड्याक घेतल्या? ना, आमची स्वताची जमीन आसा. स्वताची. हय. आणि कितें विचार आहा फुडें कितें आनी पीक घेवचें? आता आमी ही अशी ह्या वर्सा आनी खूप जास्त जाले आनी म्हटलं हेच्या पेक्षा बरो एक प्लॉट आनी करपाचो आनी जास्त. करपाचो. हय, कित्याक हे एका आतां झाडाक न्हू कितली लागोंक शकता रोजां? साधारण आता एक दीड आता तर हा 1 किलो सुमार. 1 किलो 1.5 एका. किलो. आता ते दसरो म्हटलं 1.5-2 किलो जातली. 1.5 किलो तरी जातली एका झाडाक. जातली. ओके. आता हेचो अंदाज कितलो किलो बी जातली काय? सध्या आमी एक 20-25 किलो हाली किलो बेश्टेच काढले. विकल्यात. कित्याक वेट जाता न्ही, वेट ताका जाता, लागून हा. ते जाल्ली काढले आमी. ओके, येस, थँक्यू. किशोर कांबळी. हा, तुम्ही ह्या शेती व्यवसायान केव्हापासून आहात? आम्ही खूप सालापासून आहो, पण हा. आम्ही मित्राच्या सहाय्यान आम्ही त्याच्याबरोबर काम मातशें करतात. हो. आणि ह्या पहिली कसली शेती केली? आम्ही पहिली शेती भात, नाचणो, ओके. तसली शेती परत अशी थोडी थोडी आम्ही भाजीपालो सुद्धा घालू, पण त्या माकडांक लागून ती आम्ही आता करून ना. ओके, येस, थँक्यू. कार सध्या आम्ही तुये येथील चिवय या ठिकाणी जे आपले युवा शेतकरी रविकांत नाईक आणि श्रेया रविकांत नाईक या युवा शेतकऱ्यांनी या ठिकाणी झेंडूची फुले फुलवलेली आहे. आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून नावारूपास येत आहे आणि पेडणे तालुका मागे का राहणार, परंतु पेडणे तालुक्यातील युवा शेतकऱ्यांनी सरकारी नोकरीच्या मागे न धावता आज या ठिकाणी जी आपल्या पूर्वजांनी आपल्या जीवापेक्षा सांभाळून ठेवलेल्या शेतामध्ये या रविकांत आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीने शेतीची लागवड करून आपला उदरनिर्वाह चालवलेला आहे आणि एक युवा शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन, शिवाय त्यांची सौ श्रेया नाईक ही सुद्धा जर नवीन शेतकरी नवीन शेतीचे प्रयोग करत असेल, फुले म्हणा भाजी म्हणा, त्या भाजी फुलाविषयी माहिती आणि प्रशिक्षण देण्याचंही त्यांची तयारी असते. सरकारी नोकरी मागे आपण
धावत असतो आणि सरकारी नोकरी नाही मिळाली म्हणून सरकारला दोष देणे, आपल्या नशिबाला दोष देऊन नको असलेल्या व्यसनाधीन होण्याचेही प्रकार काही युवक घडत असतात. परंतु जर आज आम्ही चिवय रविकांत नाईक आणि त्यांच्या कुटुंबियाकडे बघितलं असता तर सरकारी नोकरीपेक्षा देखील मानधन या कष्ट केलेल्या शेतामध्ये मिळू शकते. ज्या पद्धतीने सरकारी नोकरीत आपण 8 तास काम करतो त्याच पद्धतीने जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नियमित येऊन 8 तासच नव्हे तर 4 तास जरी नियमित काम केलं तर महिन्यापेक्षा जसा सरकारचा जास्त पगार मिळतो त्याहीपेक्षा जास्त मानधन ही शेती देऊ शकते. आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी खाते सरकारचं विविध उपक्रम राबवत असतात. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रविकांत नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांनी झेंडू फुलाबरोबरच वेगवेगळे दोडगी म्हणा, कलिंगड म्हणा, तवशी काकडी म्हणतो आपण त्याला, काकडी असे वेगवेगळे शेतामध्ये प्रयोग करून शेती उत्पन्न घेऊन एक नवीन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे. केवळ व्यवसाय म्हणून ते बघत नाही, सामाजिक आणि शैक्षणिक जे काही नागरिक अडचणीत असतात त्यांना मदत करणे आणि नवीन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेती कशी करायचं याचंही मार्गदर्शन द्यायला ही कुटुंब अग्रेसर आहे. शेती म्हटल्यानंतर रानातील जनावरे ज्यावेळी आपल्या लोकवस्तीत घुसतात आणि मोठ्या प्रमाणात नुकसानी करत असतात त्यावेळी सरकारने ज्या प्रमाणे नुकसान भरपाई होते त्यावेळी जर शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदत केली तर शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे वळत असल्याचं चित्र दिसून येणार आहे. आज ज्या पद्धतीने रवी नाईक या कुटुंबियांनी शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात, शिवाय वेगवेगळ्या मजुरांना रोजगारीची संधी उपलब्ध करून ही मंडळी देत असतात. सरकारने याही जास्त त्यांना अनुदान देऊन शेती व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याबरोबर जी रानटी जनावरे येऊन शेतात नुकसानी करतात त्यांचाही बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.